तर वक्फ कायद्यासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी। नव्या वक्फ कायद्याला 7 दिवसांची अंतरिम स्थगिती मिळालेली आहे। केंद्र सरकारनं जैसे थे परिस्थिती ठेवावी आणि केंद्रानं 7 दिवसात उत्तर द्यावं असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले। या प्रकरणी पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे। तर सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात। वक्फ संबंधी फार मोठे बदल आता आम्हाला नको। नव्या वक्फनुसार कुठलीही समिती नियुक्त होणार नाही। सध्या परिस्थिती जैसे थे ठेवा। वक्फ संदर्भातील 2 कलमांना स्थगिती। केंद्र सरकारनं 7 दिवसात उत्तर द्यावं। वक्फ बोर्ड किंवा परिषदेवरच्या नियुक्त्या नको। तर वक्फ बोर्ड कायदा आम्हाला असंविधानिक वाटतो असं MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी म्हटलं आणि या कायद्याला आम्ही विरोध केला होता असंही त्यांनी म्हटलंय। तर वक्फ बोर्डासारखे कायदे आणणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। जॉइंट वर्किंग कमेटी ऑफ पार्लियामेंट का मेंबर था। जितने अमेंडमेंट सरकार ने उसमें लाए थे हमने उसकी मुखालिफत की और हमने डाइसेंट रिपोर्ट दिया। पार्लियामेंट में भी मैंने उस पूरे बिल की मुखालिफत की। तो ये कहना कि मैं दूसरे बिल के प्रोविजंस को मान लूंगा ये सवाल पैदा नहीं होता। हम पूरे उस बिल को उस एक्ट को अनकॉन्स्टिट्यूशनल मानते हैं और ये आर्टिकल 25, आर्टिकल 26, 14 और 15 और 29 का ग्रेव वायलेशन है। ये हम पहले से ही बोल किया है और आज फिर आपके सामने रिपीट कर रहा हूँ। एखादा कायदा एखाद्या धर्माला नजरेपुढे ठेवून बदलायच्या भूमिकेतून आणि विभाजनाचं राजकारण करून अशा प्रकारचे कायदे आणणं हे चुकीचं आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे। खरं तर सर्व अशा प्रकारचे कायदे सर्वांना लागू करायला पाहिजेत। सर्व रिलीजन एखाद्या इतर धर्माच्या ठिकाणी दुसऱ्या धर्मांच्या लोकांना नेमता येतं का? ते करू शकतो का आपण? पण ते करू शकत नाही। फक्त आणि फक्त केवळ एका समुदायाला एका रिलीजन्सला ध्रुवीकरणासाठी केलेले टार्गेट होता। हे सर्वोच्च न्यायालयाला पटलेलं आहे म्हणून त्याला स्थगिती दिली आहे। मी त्यांचे आभार मानतो।